ओरड होते की सिद्धार्थ सिनेमात असतोच. आम्ही थिएटर व्हिजिटमध्ये काय आवडलं का, कशी मजा आली, आणि त्यांच्या टाळ्या शिट्ट्या घेऊन आणि मग काय त्याचं एक रील बनवून आम्ही नाही निघत. जर ते पैसे किंवा टाईम किंवा अटेन्शन स्पेंड करतायत ते खूप कॉन्शियसली स्पेंड करतायत. मला समोरच्याला जर मुद्दा सांगायचा आहे तर तो प्रेमाने, त्याला आवडेल तसा, पण माझा मुद्दा पटेल अशा पद्धतीने मांडता आलं पाहिजे. तर अमेय वाघ इथे बसला नसताच अमेयी वाघी बसली असती इथे. सिद्धार्थला यावेळी एक ऑप्शन होता, हे का हे, तर त्यांनी काय गंमत केली, मला हे करायचं आहे, दुसरं तू सिनेमातनंच उडव असं सांगितलं. मी अगदी नाव घेऊन पण सांगू शकतो, ललित प्रभाकर हा या चित्रपटात असणार होता. मीही भांडले असते जर माझं कोणा दुसऱ्याकडे गेलं असतं तर. सचिन सरांचं असं होतं की मी जर विसरलो तर क्षिती तू मला फक्त हूं कर हूं, मग मला लक्षात येईल की 30 स्टेप आहे. वर लिहिलं तर पकडले जाऊ की बेंच खराब नाही करायचा, अशा अनेक गोष्टी. स्वतःच मी माझ्या आत्ताच्या बायकोचं नाव तेव्हा लिहिलं. त्या बाकड्यांवर बसण्याचा एक कम्फर्टच वेगळा आहे. म्हणजे जरा ते, आणि ते नीट बसावं लागलं, कधी कुठे चिमटी लागेल आपल्याला. हेमंत कन्सिस्टंटली थिएटरवाल्यांना फोन करत होता की बघा ना आत्ताच्या शोला झाली आहे गर्दी, तर अजून एक शो वाढू शकतो का. माझं शाळेमध्ये एका दिवसाचं अफेअर होतं. मी इतका वाईट आहे का की एक दिवसही सहन होत नाही आहे मी कोणाला तरी. माझा भंगच जास्त आहे लव्ह स्टोरीपेक्षा. त्यामुळे पहिलं प्रेम हे बाईच आहे माझं शाळेतल्या. कम्प्युटरचा तास हा माझ्या आयुष्यात प्रेमाचा भास घेऊन आला होता असं मी म्हणेन. ते हेही सांगतात की कोण कोण मुली हव्यात त्या सिनेमामध्ये. नमस्कार, मटागट्टामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आपण मटागट्टावर वेगवेगळ्या कलाकारांशी वेगवेगळ्या सिनेमाविषयी गप्पा मारत असतो. जसं आज आपण क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या सिनेमासाठी एकत्र जमलो आहोत. नववर्ष सुरुवात या सिनेमाने होणार आहे. अत्यंत महत्त्वाचा विषय राज्यात आज जो काही उतावळा सुरू आहे, जिथे चळवळ सुरू आहे, त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे मराठी माध्यमांचा, मराठी शाळांचा. त्यामुळे पुन्हा एकदा खूप स्वागत. आणि मठाच्या प्रथेप्रमाणे मी शेतकऱ्याला विनंती करतो की गणपती बाप्पाची मूर्ती आणि पुस्तक घेऊन सर्वांचं स्वागत करावं. सर्वप्रथम दिग्दर्शक हेमंत डोंगे, लेखक दिग्दर्शक. निर्माते अभिनेत्री अभिनेता अमेय वाघ, अभिनेत्री प्राजक्ता कोळी, अभिनेत्री आणि लेखिका प्राजक्ता कोळी, आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर. मला पहिला प्रश्न दिग्दर्शक आणि निर्मात्यांना आहे. मनासारखं छान काम करता येतं आता गेल्या 3-4 वर्षामध्ये असं वाटतंय? हो, खूप मनासारखं काम करता येतं असं वाटतंय. कारण काम करण्याचं स्वातंत्र्य, विषय निवडण्याचं स्वातंत्र्य, कलाकार निवडण्याचं स्वातंत्र्य, किंवा संपूर्ण टीमच, लोकेशनपासून आपल्याला कोणी हे विचारणारं नाही आहे की हेच लोकेशन का, अर्थात क्षिती आहे मला विचारणारी, पण तरीसुद्धा असं होत नाही की आपण कोणाला आन्सरेबल आहोत. सो त्याच्यामुळे हे सिनेमे बनवताना मागचे, आता हा 5वा आहे, सो हा 5वा सिनेमा बनवताना आता मी पूर्णपणे बिघडलेलो आहे की आता मला हवं तसंच सिनेमा मी बनवणार, असं थोडंसं झालं आहे. सो आता ती सवय मोडू नये असं वाटतंय. हो, मनासारखे सिनेमे बनवायला मिळावेत म्हणूनच मुळात कंपनीची सुरुवात झाली की आपण प्रोडक्शन कंपनी सुरू करूया. कारण आपल्याला हवे ते विषय हव्या त्या पद्धतीनं, चूक बरोबर चांगलं वाईट नंतर, पण आपल्याला हवं तसं करता यावं, ह्यासाठीच कंपनी सुरू केली. आणि आता 5व्या सिनेमापर्यंत तरी हे म्हणू शकतो की आम्हाला हवं तसं झालंय, तसे सिनेमे बनलेत आमच्याकडनं. तुझा नेमका सिनेमॅटिक टेक काय असतो
की आपल्याला हा विषय घ्यायचा आहे, हा विषय नाही घ्यायचा आहे, ते तू कसं निवडतो किंवा हे कलाकार घ्यायचे आहेत, ते सगळं कसं मूड कशी बांधतोस तू एकंदर? मागच्या सिनेमाच्या फीडबॅकवरनं. सो आता ह्या सगळ्यांना तर माहितीच आहे, तुम्हालाही माहिती आहे की मला ती विचित्र सवय आहे जी मी आता सगळ्यांना दिली आहे की सिनेमा रिलीज झाल्यानंतर विजिट्स करायच्या थिएटरला. आणि याला हे सगळे वैतागतात. सिद्धू तर अक्षरशः आता मला कंटाळला आहे या बाबतीत. पण सिद्धू आणि मी झिम्माच्या वेळेला 85 सिनेमाजना विजिट केलं होतं आणि शोज वेगवेगळे, पण कुठेही गेलो होतो आम्ही. होतं काय यातनं, ॲक्च्युली ज्यांनी आत्ता आपला चित्रपट पाहिला त्याच्याशी संवाद साधता येतो. तुला काय आवडलं, काय नाही आवडलं, आणि तो तिथल्या तिथे आपल्याला एक फीडबॅक देत राहतो. मला यावेळेला हे आवडलं, हे नाही आवडलं. आणि मग ही शेवटी प्रोसेस आहे. झिम्मा टू क्रांतिज्योती या प्रोसेसमध्ये लोकांकडनं फीडबॅक घेत 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 आपण काय करायला पाहिजे ही जर्नी आहे. आणि मला असं वाटतं की हे असंच असायला पाहिजे, कारण एका पॉईंटनंतर आपण प्रेक्षकांसाठी सिनेमा बनवतो आहे. सो त्यांना काय हवं आहे हे आधी लक्षात घेतलं पाहिजे कुठलीही कथा किंवा कुठलंही काहीही निवडताना. अर्थात आता ही ओरड होते की सिद्धार्थ सिनेमात असतोच. क्षिती असणारच ती निर्माती आहे, म्हणजे रादर तिनेच मला अपॉइंट केलं की हा सिनेमा दिग्दर्शित कर, त्यामुळे तिच्याबद्दल आक्षेप असू शकत नाही. सिद्धार्थबद्दल असं होतं की सिद्धार्थ असतोच. आता आमेयचंही झालं आहे. आता मध्यंतरी 3-4 रीड आली ज्याच्यात असं आलं की आमेय वाघसुद्धा आता आहेच. पण मला असं वाटतं की तो कम्फर्ट झोन आहे. ते खूप टॅलेंटेड आहेत म्हणून मी त्यांच्यासोबत काम करू इच्छितो. अदरवाईज माझा त्यातला स्वार्थ एवढाच आहे की ते काम सुंदर करतात. म्हणजे मी तुम्हाला हे छातीठोकपणे सांगतो की मला पुढच्या चित्रपटात जर संधी मिळाली तर प्राजक्ताही 100% असणार आहे त्या चित्रपटामध्ये. सो त्याच्यामुळे कदाचित पुढच्या वर्षी एक नवा सिनेमा असेल आणि हीच 4 टाळकी आणि मी इथे बसलेलो असेल. बट पॉईंट तोच आहे की ह्या सगळ्यांना मिळून काम करायला मजा येते ना. ह्या सगळ्यांनी मिळून काहीतरी असं बनतं आहे ना की जे लोकांना आवडेल. मग ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. सिद्धार्थ, जसं हेमंत म्हणाला की प्रेक्षकांची प्रतिक्रिया थेट तेव्हा मिळते. जसं नाटक करताना त्यांची दात किंवा प्रेक्षकांना काय चांगलं आवडतं किंवा वाईट वाटतं त्यांना लगेच आपल्याला कळतं नाटकाच्या वेळेला. जसं आता तुम्ही व्हिजिट करता तेव्हा तुम्हाला सिनेमाच्या वेळेला कळतं. त्या प्रोसेसबद्दल सांगा की नेमकं तुझा अनुभव काय त्या सगळ्या धावपळीमध्ये? अनुभव म्हणजे मला ही एक गोष्ट भयंकर आवडते जी आम्ही प्रॅक्टिस करतो आहे आणि त्याचा आम्हाला फायदासुद्धा होतो आहे की सिनेमाचं प्रमोशन कसं करायला हवं हे सुद्धा आम्ही विचारतो लोकांना. म्हणजे आम्ही थिएटर व्हिजिटमध्ये काय आवडलं का, कशी मजा आली, आणि त्यांच्या टाळ्या शिट्ट्या घेऊन आणि मग काय त्याचं एक रील बनवून आम्ही नाही निघत. आम्ही विचारतो की तुम्हाला, म्हणजे फर्स्ट क्लास दाभाडेच्या वेळेला आम्ही हे जाणीवपूर्वक केलं की तुम्हाला हा सिनेमा तुमच्यापर्यंत कसा पोचला. तर अनेक जणांनी, म्हणजे जिथे जिथे गेलो आहे असं समजा 60-70% लोकांनी आम्हाला सांगितलं सोशल मीडियामुळे. तर तेव्हा असं कळलं की अच्छा, सोशल मीडियावर आपण जो जोर लावला होता फर्स्ट क्लास दाभाडेच्या वेळेला ते पोचतंय, ते लोकांपर्यंत पोचतंय आणि त्याचं कन्व्हर्जन होतं आहे तिकिटांमध्ये. हे सुद्धा आम्हाला विचार करायचा असतो कुठल्याही सिनेमाचं प्रमोशन करताना की याचं कन्व्हर्जन होणार आहे का. म्हणजे हा समजा जर का आपण एखादा व्हिडिओ बनवला की एखादी सिरीज बनवली, काहीतरी आपण तयार केलं, याचं कन्व्हर्जन तिकिटांमध्ये होणार आहे का. या गेल्या आता किती 4था सिनेमा करतोय मी हेमंत बरोबर, पण या 4 सिनेमांमध्ये हे मला खूप शिकायला मिळालं की काय दाखवल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन होऊ शकतं किंवा त्याची पॉसिबिलिटी आहे. तर एक अभिनेता म्हणून तर वेगळं शिक्षण किंवा वेगळा अनुभव मिळालाच आहे, पण अभिनेता म्हणून आपली आणखी एक जबाबदारी आहे की हा सिनेमा आपण प्रेक्षकांपर्यंत पोचवला पण पाहिजे. नुसतं चांगलं काम करून उपयोग नाही, पण तितक्याच कणखरपणे आपण उभं राहिलं पाहिजे आपण आपल्या प्रोड्युसर आणि दिग्दर्शकाच्या मागे, आणि तो सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोचवला पाहिजे अगदी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत. हेमंत जसं म्हणाला की आम्ही 85पेक्षा जास्त सिनेमांना आम्ही व्हिजिट केली. त्या व्हिजिटमधनं हेच कळत गेलं की प्रेक्षकांना काय आवडते आणि काय नाही आवडते हे सुद्धा ते तिथल्या तिथे सांगतायत की हां हे जरा ओके वाटलं पण ते खूप आवडलं. पण मग जे ओके वाटलं आहे ना त्याच्यावर कसं काम करता येईल पुढच्या सिनेमाला, किंवा भले आम्ही एकत्र काम नाही केलं, आम्ही
वेगळ्या दिग्दर्शकासोबत वेगळ्या टीमसोबत काम करताना जे नाही आवडलंय ते कसं टाळता येईल याचा एक प्रयत्न करतो. सो एक मला असं वाटतं कलेक्टिव्ह काहीतरी चाललेलं आहे आपल्या मराठी ऑडियन्सेसना खुश ठेवण्यासाठी. म्हणजे शेवटी त्यांना एंटरटेन करण्यासाठीच आहे, पण किती चांगल्या पद्धतीनं करता येईल, कसं त्यांच्यापर्यंत पोचवता येईल सिनेमा. कारण आपण बनवतो एका ठराविक बजेटमध्ये, आपण सिनेमा तर चांगला बनवतो, पण अनेकदा असं होतं की ते टियर 1 सिटीजपर्यंतच त्याचं सोशल मीडियापर्यंत पोचतं. फर्स्ट क्लास दाभाडेच्या वेळेला आम्ही हे एक केलं की आम्ही टियर 2 टियर 3 सिटीजच्या इन्फ्लुएन्झर्स बरोबर सुद्धा काम केलं खूप जास्त. आणि हे आम्हाला रिअलाईज झालं की त्यांच्याबरोबर काम केल्यामुळे त्यांच्या ऑडियन्सेसपर्यंत सुद्धा आम्ही पोचलो. आता भले काही ठिकाणी थिएटर्स अवेलेबल नाही आहेत, पण त्यांना सिनेमा माहिती आहे का आहे, कारण त्यांच्या गावातला किंवा त्यांच्या टाऊनमधला शहरातला एक इन्फ्लुएन्झर आमच्या सिनेमाचं प्रमोशन करतो आहे. तर हे आणखी डेप्थपर्यंत कसं पोचता येईल याचाच आम्ही प्रयत्न करतो आहे आणि ते याही वेळेला आम्ही करणार आहोत. आता आम्ही जसं हेमंत म्हणाला की तुझ्यासोबत म्हणा किंवा सिद्धार्थसोबत आग्रहाने पुन्हा पुन्हा काम करावं असं वाटतं, कारण का तुम्ही तितके छान कलाकार किंवा अभिनेते आहात. एक मित्र म्हणून हेमंत तुझ्यासोबत असणारच आहे, पण एक कलाकार आणि दिग्दर्शक हेमंत जेव्हा असं बोलतो तेव्हा तुझ्यातला कलाकार त्याला काय फीडबॅक देतो? मी खरं तर हेमंत आणि मी खूप आधी भरपूर काम केलेलं आहे. प्रायोगिक नाटकं आम्ही एकत्र केलेली आहेत. म्हणजे जवळपास 5-6 प्रायोगिक नाटकं आम्ही एकत्र केली, त्यातली 1-2 तर प्रचंड गाजली. म्हणजे थोडंसं आमचं काम लोकांसमोर येऊन आम्हाला थोडीफार ॲटलिस्ट नाटकाच्या सर्कलमध्ये जी लोकप्रियता मिळाली ती मी, हेमंत आणि निपुण धर्माधिकारी आम्हाला साधारण एकत्र मिळाली. आम्ही लूज कंट्रोल नावाचं नाटक तेव्हा करायचो. त्यामुळे पण मध्ये असं झालं की काही कारणास्तव एकत्र काम करायचा योग आला नाही. तर इतक्या वर्षांनी मी त्याच्याबरोबर दिग्दर्शक कलाकार या नात्याने पहिल्यांदाच फर्स्ट क्लास दाभाडेमध्ये काम केलं. आणि असतं असं की आपण काम एखाद्या दिग्दर्शकाचं मित्राचं स्क्रीनवर बघणं वेगळी गोष्ट आहे आणि प्रत्यक्ष सेटवर चित्रीकरणाच्या वेळेस ते सगळं अनुभवणं ही पूर्ण वेगळी गोष्ट आहे. तर मी तर खऱ्या अर्थाने बऱ्यापैकी आश्चर्यचकित झालो होतो, कारण माझ्यासाठी तो तेव्हाचाच हेमंत आहे जो माझ्याबरोबर पाव पॅटीस खायचा, बन मस्का चहा प्यायचा. कारण मधल्या काळात फारसा असा रोजचा संपर्क आमचा राहिला नव्हता. त्यामुळे मी जेव्हा त्याला सेटवर असं अधिकारवाणीने सगळ्या गोष्टी, सगळी सूत्रं हातात घेऊन काम करताना बघितलं तेव्हा मला तर फारच म्हणजे चांगला आश्चर्याचा धक्का बसला असं मी म्हणेन. आणि फर्स्ट क्लास दाभाडेच्या वेळेस एकमेकांबरोबर काम करून पुन्हा एकदा ती दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून केमिस्ट्री तयार झाली होती, जी यावेळेस अगदी उत्तम अनुभवायला मिळाले. म्हणजे या सिनेमाच्या वेळेस बऱ्याचदा असं व्हायचं की त्याला जे म्हणायचं आहे आणि मला जे कळलं आहे ते कधी कधी सांगायची सुद्धा गरज पडत नव्हती. म्हणजे सीनच्या आधीच तो म्हणायचा की आम्ही तुला कळले नाही तर काय करायचं आहे, मी काहीतरी करायचो. मग तो म्हणायचा एकच फक्त असं वाटतंय, असं नाही असं कर. तर बऱ्याचदा या सिनेमात मी हेमंतसारखा सुद्धा अभिनय केलेला आहे. खरंच तुम्ही बघाल तेव्हा कारण काही गोष्टी तो एवढ्या अप्रतिम करून दाखवतो स्वतः उत्तम नट असल्यामुळे की त्या आपल्याला तशा आपल्या पद्धतीने करता येणं शक्य नसतं. तर मी त्याला म्हणायचो करून दाखव एक्झॅक्टली तुला काय म्हणायचं, आणि मी त्याला तसंच्या तसं तुझा फॉलो केलेला आहे त्या सगळ्या ह्याच्यात. प्राजक्ता, जसं सिद्धार्थ म्हणाला की एक सोशल मीडियाचा प्रभावी माध्यम कशाप्रकारे केला जाऊ शकतो मराठी सिनेमा पोचवण्यासाठी, तो या टीमने एकत्रित केला. तुला सोशल मीडियाचं जग आतून बाहेरून पूर्णपणे माहिती आहे, तू त्यात वावरतेस सुद्धा. हे जे काही एक पाथ नवीन क्रिएट झाले किंवा क्रिएट करू पाहत आहेत त्याचा आणखी कशाप्रकारे चांगला वापर आपण करू शकतो सोशल मीडियामध्ये, इन्फ्लुएन्सर्स असतील, त्यातलं सोशल मीडिया मार्केटिंग असेल, ओव्हरऑल मराठी सिनेमा अधिकाधिक चांगला पोचवण्यासाठी? मला वाटतं हा पाथ इज द ओनली पाथ टू गो अबाउट इट ऑल्सो. जितकी जास्त लोक त्याबद्दल बोलतील, जितक्या जास्त लोकांना ह्याबद्दल कळेल. सोशल मीडियाची गंमतही ही आहे की आज जितक्यांदा मी पोस्ट करते तितक्यांदा जेवढे नॉन मराठी स्पीकिंग व्ह्युअर्स पण माझे आहेत त्यांचेही मला हे मेसेजेस येतात की हा डब करून येणार आहे का मूवी, किंवा ह्याच्यावरती सबटायटल्स असतील का मी जेव्हा बघू. सो आता हे जे पॉसिबिलिटी अनलॉक झाली आहे की भलेही रिजनल सिनेमा आहे पण तो फक्त त्याच लँग्वेजमध्ये बघितला जाणार असं नाही आहे. त्यामुळे आता जर देर इज अ रिझन वाय इंडिया राईट नाव इज द बिगेस्ट डिजिटल इकॉनॉमी,
की सगळ्यात जास्त इंटरनेटने एवढे व्ह्युअर्स अनलॉक झाले आहेत की रिजनल कॉन्टेंट इज क्रॉस पॉलिनेटिंग अक्रॉस द कंट्री. की आज सकाळी मी नेटफ्लिक्सच्या ऑफिसमध्ये जेव्हा होते तेव्हा आम्ही एका हिंदी, एका तमिळ, एका मल्याळम आणि आपल्या मराठी मूवीबद्दल बोलत होतो. सो आत्ता जेवढं ओपन आणि वेलकमिंग ऑडियन्स आहे इंटरनेटवरती तेवढं ह्याच्या आधी कधीच नव्हतं. आणि इट्स अ व्हेरी अवेअर ऑडियन्स. त्यांना खूप क्लिअरली माहिती आहे की त्यांना काय हवं आहे. जर ते पैसे किंवा टाईम किंवा अटेन्शन स्पेंड करतायत ते खूप कॉन्शियसली स्पेंड करतायत. सो त्यांना ते देत राहणं इज द ओनली वे टू गो अबाउट इट. हेमंत, सिनेमाचा जो आपला विषय आहे मराठी शाळा, बॅक टू स्कूल हा एक त्यातला एक तिथपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग झाला. पण मराठी शाळा या विषयाभोवती आपण एक सिनेमा करावा असं तू म्हणालास की पूर्वीच्या प्रेक्षकांकडून काही ना काहीतरी गोष्टी मिळत असतात. पण नेमका ट्रिगर पॉईंट काय होता की आपण या विषयावर सिनेमा करूया आणि मग ती गोष्ट कशी बांधली गेली पुढे? माझं कायमच असं होतं की आयडिया सुचते पण त्याच्यात खूप माणसं पुढे कॉन्ट्रीब्यूट करत जातात. मी क्षितीचं धिस टाईम नावाचं एक इंग्रजी नाटक आहे आकर्ष खुरानाचं, ते बघायला गेलो होतो. आणि त्याचा प्रयोग बघितल्यानंतर मी आकर्षला जाऊन असं म्हणालो ह्याच्यावर सिनेमा होऊ शकतो रे. तर तो म्हणाला करले. तर मी एक त्या आयडियाने एक्साईट झालो आणि मग त्याच्याविषयी गोष्ट बांधू लागलो. आणि मग लक्षात आलं नाही हे नाही आवडत आहे आपल्याला, पण आयडिया आवडली आहे. म्हणजे काही जुने मित्र भेटतात आणि गमती होतात, ही आयडिया तर आवडली आहे. मग आता काय करूया म्हणून एकदा पुण्यावरनं मुंबईत येत असताना सिद्धार्थ चांदेकर गाडीत होता. मग त्याच्याशी बोलता बोलता मी म्हटलं मला ना असं वाटतंय, असं वाटतंय. तो म्हटला नाही रे काहीतरी हवं, एक अँकर पॉईंट हवा तुझ्या गोष्टीला. मग तो अँकर पॉईंट काय 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 आणि मग असं झालं मराठी शाळा. बरं आजूबाजूला न्यूज किंवा सगळ्यातनंच आपण बघतोय ऐकतोय, तर मला असं झालं की हां मग जर आत्ता मुळात काय कंटेम्पररी काहीतरी गोष्ट सांगितली पाहिजे. अर्थात जुन्या काळातल्या पुराणातल्या कथाही सांगाव्यात, मी असं नाही म्हणत नाही, पण मला कंटेम्पररी सांगायला किंवा बघायला जास्त आवडतं. सो त्याच्यामुळे मला असं झालं की आत्ता आजूबाजूला आपल्या काय चालू आहे मग आपण ते मांडूया. म्हणून मग मराठी शाळा. आणि अर्थात मनोरंजन हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असल्यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन आधी होईल आणि मग आपल्याला जो मुद्दा म्हणायचा आहे तो अतिशय सटली आपण म्हणायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आता अर्थात माझे जे आदर्श आहेत किंवा गुरु आपण म्हणूया राजकुमार हिरानी, राजू सर ज्या पद्धतीनं एखादा गंभीर विषय अतिशय मजेशीर पद्धतीने मांडतात आणि त्याच्यामध्ये गंमत आणतात. म्हणजे मुन्नाभाई आणि सर्किटला घेऊन गांधीबाबा मांडला त्यांनी. सो त्याच्यामुळे हा विचार कोणच करेल. सो मला असं होतं की एंटरटेनमेंट ही आपल्याला सगळ्यांना हवी आहे. त्या माध्यमातून मग आपण काही बोललो, थोडीशी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवरती काहीतरी टिप्पणी केली तर ते ठीक आहे. पण मला असं वाटतं की मनोरंजन हे सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी चित्रपट आम्ही बनवतो आणि बनवत राहणार. महत्त्वाचं आहे, पण त्यासमोर तुम्हाला की त्याची किनारी सामाजिक किंवा प्रबोधनात्मक आहे. तर त्यातही ती बटबटीत वाटू नये म्हणा किंवा तो जास्त एकाकडे झुकलेला वाटू नये, यासाठी नेमकं तू लेखक म्हणून काय केलंस? मला असं वाटतं की जसं आपल्या सगळ्यांचं आहे, आपल्याला जर आईबाबांनी सांगितलं उद्यापासनं हे जेवायचं नाही तर आपण म्हणतो मी जेवणार. हां, त्याच्यापेक्षा हे नाही जेवायचं, हे माहिती आहे का काय असतं, असं जर आपल्याला प्रेमाने समजावून सांगितलं तर आपण ते आपोआप ऐकतो. हे तर लहानपणापासून घडत आलं आहे. मला असं वाटतं की मला समोरच्याला जर मुद्दा सांगायचा आहे तर तो प्रेमाने, त्याला आवडेल तसा, पण माझा मुद्दा पटेल अशा पद्धतीने मांडता आलं पाहिजे. सो त्यामुळे असं ठरलं की ही जी गोष्ट आपल्याला पोचवायची आहे ती प्रेक्षकांना कुठेही प्रीची वाटता कामा नये आणि हा सिनेमा कुठेही प्रीची होत नाही. हा सिनेमा त्याचं म्हणणं मांडतो. ट्रेलरमध्ये सुद्धा तुम्ही बघाल तर बबन म्हात्रे हे पात्र ज्या पद्धतीने मनोरंजन करताना दिसतं त्याचा जो स्वभाव आहे मुळातच भोळा, प्रेमळ आणि जे हवं ते बोलणारा, जसं ह्यांचीही पात्र आहेत. म्हणजे हे सगळे या शाळेतनं शिकून मोठे झालेले कोण कोण आहेत. आता हा एक अतिशय प्रसिद्ध अभिनेत्याचा रोल करतो आहे. ही जिनीवाला एका खूप मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये खूप मोठ्या पोस्टवर कामाला आहे असं आपण म्हणतो आहे.
ही एक IPS अधिकारी आहे असं आपण म्हणतोय. सो या शाळेतनं शिकून मोठे झालेले हे माजी विद्यार्थी आहेत. सो हे पुन्हा तेच आहे की ही कॅरेक्टर्स रचताना किंवा ती कॅरेक्टर्स आणताना ती एकत्र आल्यावर गंमत काय होईल हे सगळ्यात आधी बघितलं पाहिजे. ती एकत्र आल्यावर सीन होईल, बरोबर आहे, ते येऊन काहीतरी बोलतील आपल्याला हवं ते, पण त्यांच्या स्वभावातनं काय गंमत येईल. म्हणजे हा जर नुसताच ह्याच्याकडे बघत राहिला तर त्याला समोरच्याला काय वाटेल, याच्या भाषेमुळे काय काय विनोद होतील किंवा हिच्या इंग्रजीमुळे काय काय गोष्टी होऊ शकतील, अशा सगळ्याचा विचार करून मग ते स्क्रिप्ट रचलं आहे. आणि पुन्हा तेच की ही सगळी मंडळी सोबत होतीच त्या प्रवासात. म्हणजे त्याचा पहिला ड्राफ्ट वाचला, त्याच्यानंतर यांचे काय काय फीडबॅक आले, इथे हे वाटतं आहे, इथे हे वाटतं आहे, मग ते इन्कॉर्पोरेट करून पुन्हा ड्राफ्ट लिहिला. बरं, माझं असं कधीच नसतं की हा माझा ड्राफ्ट हा फेकला मी महाराष्ट्रावर, तर त्यामुळे असं कधी असू शकत नाही. हे शेवटपर्यंत आपण सुधारणा त्याच्यात करत राहिली पाहिजे. सचिन सर जोडले गेले तर सचिन सर हे अत्यंत विचारी अभिनेते आहेत. तर त्यामुळे त्यांना स्क्रिप्ट दिलं आणि मागचं पुढचं काही शेंडाबुडखा त्याला नाही आहे आणि चालू आहे असं तर होऊ शकत नाही. त्यामुळे अगेन सचिन सर जोडले गेल्यानंतर त्यांनीसुद्धा ह्याच्यात काय काय मुद्दे आहेत किंवा हे काय काय कशा पद्धतीने मांडलं जाणार आहे, मग हे माझ्या पात्राचं काय, इतर पात्रांचं काय. बऱ्याचदा एक प्रसंग मला आठवतो, जेव्हा सचिन सरांचा एक खूप मोठा सीन आहे, 12-13 मिनटाचा सीन आहे आणि त्याच्यामध्ये ते सलग गंभीर बोलत राहतात, पण ते मला येऊन असं सांगत होते की ते समोरची कॉमेडी होईल ना नीट, म्हणजे अमेय, सिद्धार्थ हे सगळे त्या पद्धतीने रिॲक्ट होणार आहेत ना, कारण ते विनोदी व्हायला पाहिजे, तर ते तू करून घे त्यांच्याकडनं आणि ते अतिच व्हायला पाहिजे. म्हणजे त्यांचाही मोटिव्ह तोच होता की ह्या सीनमध्ये एंटरटेनमेंट आधी व्हायला हवी. आता एंटरटेनमेंट म्हणजे फक्त विनोदी नसते, एंटरटेनमेंट सगळ्या प्रकारची असते. मग तुमचं ते थ्रिलर, सस्पेन्स सगळं आलं त्याच्यात. त्याच्यामुळे काहीतरी सिरियस चाललं आहे ही सुद्धा एंटरटेनमेंट असू शकते, पण त्याच्यामध्ये सुद्धा ते अजून एंटरटेनिंग व्हावं हा मोटिव्ह असला पाहिजे असं मला वाटतं. शिते, घरात लेखक आहे, जसं आपण मगाशी म्हणालोच की तुझ्यापर्यंत ते अप्रूव्ह झाल्याशिवाय पुढे जात नाही गोष्टी. तर स्क्रिप्ट जेव्हापर्यंत तुझ्यासमोर येते तेव्हा तू छान अशी एखादी भूमिका कोणती ती निवडतेस आणि मग ती भूमिका मीच करणार असं सेल्फ कास्टिंग तू करून टाकतेस. असं खूप गेले महिनाभर सुरू आहे सोशल मीडियावर, तर त्याविषयी जरा उत्तर द्या. ते मला खूप आवडलं होतं, ते जे रील होतं ते ना मला जाम आवडलं होतं. ते होतं ना की हेमंत ढोमे सिनेमा कसा बनवतो, असं काय काय करा, रेसिपी सगळं करा आणि मग एक भारी रोल टाका आणि तो क्षितिज ओगला द्या, असं मस्त होतं ते रील. पण इट वॉज व्हेरी गुड. नाही असं नाही करत मी, असं मी फर्स्ट क्लास दाभाडेला केलं आहे, पण हे मी मान्य करते की मी ते स्क्रिप्ट झाल्या असं म्हणाले की हे मी करणार, म्हणजे काही होऊ दे मला हे करायचं आहे. हे मी आणि तेव्हाही इंटरव्ह्यूजमध्ये म्हणाले होते, कारण मला ते पात्र एवढं आवडलं होतं की देर वॉज नो, मी म्हटलंच तर सिनेमाच नाही करायचा जर मला दिलं नसतं ते तर. सो आय रिअली वॉन्टेड टू डू इट, पण यावेळेला असं नाही झालं आहे आणि मी असं नाही करत एरवी. पण माझ्या नशिबाने त्यांनी आत्तापर्यंत मी जी पात्रं केली आहेत आमच्याच सिनेमात ती वेगळी वेगळी आहेत, वेगळ्या वेगळ्या धाटणीची आहेत, ते कॅरेक्टरिस्टिक्स वेगळे आहेत त्या प्रत्येक पात्राचे. त्यामुळे मला खूप मजा आली आहे करायला. आणि स्क्रिप्टमध्ये असं जर असतं ना की सगळ्यात भारीतलं पात्र मी करायचं आहे, तर अमेय वाघ इथे बसला नसता, आज अमेयी वाघी बसली असती इथे, कारण मला त्याचं पात्र बबनी म्हात्रे, कारण मला त्याचं पात्र एवढं आवडलं आहे फिल्ममधलं. जेव्हा हेमंतनी लिहिलं तेव्हा मला असं झालं होतं की हा मुलगाच असतो का, ही मुलगी नाही का असू शकत. तुम्हाला नाही, माझं कॅरेक्टर मुलगाच आहे. मला ते खूप आवडलं होतं, पण तेवढं नाही ऐकत दिग्दर्शक माझं की म्हणजे कॅरेक्टरच भलतंच, आता एक मुलगा आहे त्याचं मुलगी कर वगैरे एवढं ऐकत नाही तो. पण असता मला चान्स तर मी अमेयचं कॅरेक्टर केलं असतं, तेवढं चांगलं केलं असतं की नाही हे माहीत नाही, पण आय वुड हॅव वॉन्टेड टू डू दॅट फॉर शुअर. पण प्रत्येकाला कास्ट तुझं कसं केलं की हा रोल आपण अमेयला देणार, हा रोल सिद्धार्थला, हा रोल क्षितीला, असं कसं नेमकं झालं? अरे माझं ठरलेलं असतं, गोष्ट सुचली त्यात पात्र कोण आहेत की ह्याला हा असं ठरून जातं, मग पुढे स्क्रीन प्ले डायलॉग्स असतात. सो त्याच्यामुळे ह्याची गोष्ट ठरली तेव्हाच एवढी पात्र असतील, याला हा रोल देऊया, अमेय हे करेल, सिद्धार्थ हे करेल. सिद्धार्थला यावेळी एक ऑप्शन होता, हे का हे, तर त्यांनी काय गंमत केली, मला हे करायचं आहे, दुसरं तू सिनेमातनंच उडव असं सांगितलं.
म्हणजे ॲक्च्युली कोणता रोल होता मग तो उडवला तो? एक वेगळं कॅरेक्टर होतं ॲडिशनल. तो असं म्हणाला की ते उडवूनच टाक ना, आणि ते आमच्यात वाट ना सगळ्यांमध्ये. एक कॅरेक्टर स्पेस खातंय तुझी, तर ते उडवूनच टाक, आम्हाला दे. आणि मग तसंच झालं. मुळात आम्ही जे बजेट वाचवलं तिसऱ्या पात्रामुळे, हां त्याचं काय? नाही, मी अगदी नाव घेऊन पण सांगू शकतो. ललित प्रभाकर हा या चित्रपटात असणार होता. नाही, जेन्युनली ललित असणार होता. ललितशी बोलणं झालं होतं, जसं हे कॅरेक्टर हे करणार. ललित अगदी भेटून गेला आणि मग स्क्रिप्ट जेव्हा झालं तेव्हा ललित मला म्हणाला, आपलं काय ठरतंय, कधीच आहे? मी त्याला म्हणलं, आपलं नाही ठरत आहे. या सिनेमात तू जे पात्र करणार होतास ते नाही आहे आता. तर तो म्हणाला, नाही आहे म्हणजे? अरे म्हणलं, ते असं झालं तसं झालं, ते कॅरेक्टर वर्क होत नव्हतं. हां, मग आपण छान होईल तेव्हा करू. म्हणजे त्याने त्या स्पिरिटमध्ये घेतलं आणि ते झालं. प्राजक्ता सेम. म्हणजे आम्हाला या रोलला प्राजक्ता नाही तर कोण, हा खूप मोठा प्रश्न होता. कारण ते वाटलंही पाहिजे. तिने वेळ घेतला का? नाही म्हणजे असं प्राजक्त नाही तर नाही, तिने होच पहिल्यापासूनच हो म्हणाली. हो. मी इनफॅक्ट तुम्ही आधी ओके, मी इनफॅक्ट फर्स्ट क्लास दाभाडेच्या स्क्रीनिंगनंतर क्षितीला बाजूला घेऊन हे बोललेले की प्लीज जर कधी मी तुझ्या कुठल्याही मूवीसाठी ऑडिशन करू शकले तर प्लीज मला सांग. मी हे दोघांना बोललेले. त्यामुळे जेव्हा एप्रिलमध्ये मला क्षितीचा फोन आला, मला माहितीही नव्हतं काय आहे, मला फक्त या दोघांबरोबर काम करायचं होतं. म्हटलं तू म्हणशील ते. सो इट वॉज, मीही भांडले असते जर माझं कोणा दुसऱ्याकडे गेलं असतं तर. पण म्हणजे सिनेमाचा विषय आहे मराठी शाळा. आपण मनोरंजन तर करणारच आहोत आणि त्यातनं आपण एक काहीतरी महत्त्वाचा संदेशही देणार आहोत. तर असं काही प्लॅन आहे का की मराठी शाळांमधल्या मुलांना दाखवणं किंवा त्या शाळांसाठी आपण त्या शाळांसाठी आपण सिनेमांचे काही शोज ठेवणार आहोत काही थिएटर्समध्ये, असं काही डोक्यात आहे का? असा काही विचार आहे का? 100% आहे. म्हणजे माझ्या बाजूनी नाही आहे, ऑलरेडी सुरुवात झाली आहे शाळांच्याच बाजूनी. सो खूप साऱ्या शाळा समोरनं कॉन्टॅक्ट करतायत आणि ते आम्हाला असं म्हणतात की आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना हा सिनेमा दाखवायचा आहे. खूप साऱ्या शाळा अशा आहेत. परवा आम्ही माझ्या शाळेत कार्यक्रम केला अभिनव ज्ञान मंदिरमध्ये आणि गाण्याचा लॉन्च केला. तर मला अनेक शाळांमधनं असा मेसेज आला की अरे आपली पण शाळा आहे इथे येऊन इव्हेंट करा. आत्ताही म्हणजे आजही असं आहे की कल्याणला एक शाळा आहे, त्यांचं म्हणणं आहे 24 तारखेला रात्री आपण इथे एक कार्यक्रम करूया. अरे पण कसं काय? सो त्यामुळे त्यांच्या बाजूनी खूप एक्साइटमेंट आहे. मला असं वाटतं की हळूहळू ट्रेलर, गाणी, चित्रपटाचा विषय अजून कळत गेल्यावरती ती एक्साइटमेंट अजून इन्क्रीज होईल. कारण आत्ता टीजर आणि 2 गाणी आल्यामुळे त्यांना ते अजून ओळखता येत नाही की नेमकं कुठल्या दिशेने हा चित्रपट जाणार आहे. तर मला असं वाटतं हळूहळू ते होईल आणि ऑलरेडी सुरू झालं आहे. जळगाव किंवा अशा ठिकाणी अनेक शाळा त्याचे शोज बुक करत आहेत आणि आम्ही आमच्या परीने जिथं जिथं जाणं शक्य आहे तिथे नक्कीच जाऊ. आत्ता एक गाणं तुम्ही लॉन्च केलेलं आहे आणि स्वर्गात आकाशगंगा, तर ते रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेलं आहे. तर त्याच्या मागे काय विचार होता? कारण की हे कोणाच्याही लक्षात आलं नसतं पटकन. त्याला रिॲक्शन खूप छान आली आहे सोशल मीडियावरती, म्हणजे सगळ्यांच्यासाठी की अरे हे आम्हाला अशा पद्धतीने ऐकायला मिळेल असं वाटलं नव्हतं. इतकं छान तुम्ही ते पिक्चराईजही केलेलं आहे, छान नाचतायत सगळे आणि खूप म्युझिक पण असं एकदम नवीन नाही वाटत आहे. ते आपल्याला थोडंसं त्या काळात थोडंसं आपण लहान असतानाचं साधारण तसं संगीत वाटतंय. तर त्याच्या मागचा विचार काय होता? बाकी हेमंत सांगेलच तू म्हणजे त्याचा विचार काय होता त्याच्या मागे. पण आम्ही ह्या सिनेमाचं स्क्रिप्टसुद्धा फायनल झालं नव्हतं की फायनल म्हणजे एक आराखडा स्क्रीन प्ले तयार होता की असा हा सिनेमा असणार आहे. पहिली गोष्ट ह्या सिनेमाची जर काही झालं असेल तर स्वर्गात आकाशगंगा हे गाणं या सिनेमात असणार आहे आणि यासाठी ते गाण्याचे राईट्स वगैरे ह्याच्यासाठी आम्ही फोन केले. सो गाण्याचे राईट्स आधी घेतले होते. स्क्रिप्ट आम्ही इव्हेंच्युअली म्हणजे नंतर लिहिण्यात आलं. कारण म्हणजे हेमंतचं ठाम म्हणणं होतं की हे गाणं, कारण तो म्हणाला मी लहान असताना आमच्या शाळेतही ह्याच्यावर बऱ्याच वेळेला गॅदरिंगला मुलं नाचायची, तर हे गाणं हवं. सो बिफोर द स्क्रिप्ट हे गाण्याचे राईट्स आणि सगळं आपल्याकडे होतं. मला असं वाटतं आपण एक नाव त्यात विसरतोय नेहमी. रत्नाकर मतकरी सरांच्या एका बालनाट्यात हे गाणं होतं आणि त्या बालनाट्यातनं ते हळूहळू फेमस झालं. पण सोमनाथ परब सर
हे एक खूप मोठं नाव आहे त्याच्यामागे, हे गाणं एवढं फेमस होण्यामागे. सोमनाथ परब सर हे संगीत शिक्षक आहेत आणि समूह गीत त्यांनी जवळपास 15,000 मराठी शाळांमध्ये हे गाणं मुलांकडनं बसवून गाऊन घेतलेलं आहे. आणि परब सरांनासुद्धा आम्ही जाऊन भेटलो, परब सरांना ही संकल्पना सांगितली, ते खूप खुश झाले. ते आता 75हून जास्त वय आहे त्यांचं. तर ते असं म्हणाले की मला कुठे यायचं आहे का. ते मला असंही म्हणाले की या गाण्यात मी नाचू शकतो का. तर त्याच्यामुळे ही म्हणजे ही त्यांची पुण्याई आहे. आम्ही ज्याच्यावर आत्ता पुढे नेतो आहे गाडी, पण हे त्यांचं काम आहे. आणि मला असं वाटतं की आपण जे बोलतो की लहानपण पुन्हा अनुभवायला, मग तशा गोष्टी पण आपल्याला लागतील सपोर्टला या चित्रपटाला. सो म्हणून या गाण्याची निवड ठरली. आणि एक असं वाटत होतं की या सगळ्यांनी धांगडधिंगा करावा, थोडी मजामस्ती करावी या चित्रपटात, त्यामुळे या गाण्यावर ॲक्च्युली नाच असावा. आणि मला अजूनही आठवतं आहे की आपल्याला नाच आहे याच्यावरती सगळ्यात जास्त एक्साइटमेंट ही प्राजक्ताला होती. त्यात ती सिद्धार्थ आणि आमयाबरोबर आहे ही होती. सगळ्यात जास्त या गाण्याचं टेन्शन सचिन सरांनी घेतलं होतं. म्हणजे सचिन सर म्हणाले तू आता म्हणजे खरोखर नाचवणार आहेस मला. तर म्हटलं की हो सर, नाच तुम्हालाच का, म्हणजे तुम्हीच आहात ना सर, तुम्हीच शिकवला यांना नाच. तर पण त्यांनी ज्या पद्धतीने, म्हणजे मला अजून आठवतं आहे की एक शॉट होता जेव्हा सर उभे आहेत, त्या गाण्यात दिसतंय सर उभे आहेत आणि सरांच्या मागनं हे सगळे असे बाहेर येतात. अर्थात खूप कडक ऊन, प्रचंड घाम, चिडचिड, हे सगळं सगळ्यांचं होत होतं. पण आता हे आपल्याला करायचं आहे, आता करूया. तर सचिन सरांचं असं होतं की मी जर विसरलो तर क्षिती तू मला फक्त हूं कर हूं, मग मला लक्षात येईल की 30 स्टेप आहे. म्हणून त्यांनी मला असं सांगितलं माझ्या उजवीकडे क्षिती ठेव क्षिती. तर मला कळेना हे कंपोजिशन का असं उजवीकडे. मी असं ठरवलं, वेगळं ठरवलं होतं, इकडे कादंबरी, इकडे प्राजक्ता आणि मग मागे क्षिती. तर ते म्हणाले नाही नाही ते क्षितीला ठेव क्षितीला ठेव. म्हटलं का ठेव. तर त्यांची ही आधीच रिहर्सल झाली होती की केलं की उजवा हात, केलं की डावा हात. आणि ते त्या फायनल टेकमध्येही आहे की सर असं येतात, हे बाहेर येतात आणि सर असं तिच्याकडे बघतात आणि मग सुरू होतात. सो पण त्यांनी खूप धमाल केली. आणि माझाही सिनेमातला अत्यंत फेवरेट पोर्शन येतो, कारण खरंच ती सहल, तो सगळा एक्सपिरियन्स, मी आता इतक्या वेळा सिनेमा बघितला तरीसुद्धा ती लाल परीतनं जाणारी सहल, मग आपले सर, आपल्या बाई, आपले मित्र, हे सगळं आठवतं पुन्हा. सो त्याच्यामुळे ती मजा त्या गाण्यात 100% आहे. पण ते गाणं बघताना तू म्हणालास तसं ती एक्साइटमेंट तिच्यामध्ये दिसतीये, कारण की प्राजक्ताला नाचायला खूप आवडतं हे आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून समजलं आहे. पण एकूणच मला सगळ्यांनाच म्हणजे तुम्हाला विचारायचं आहे की आता तू जे जे शब्द वापरलेस की लाल परीतून ती सहल, असं अनेकदा होतं की आपण काही काही शब्द आता वापरणंच विसरलेलो आहोत. आपण मराठी माध्यमात शिकलेले मुलं असल्याने आपल्याला काही काही शब्द खूप माहिती होते, म्हणजे सुविचार म्हणा, दिनविशेष म्हणा, मग आपलं कंपास पेटीतल्या वस्तूंचे काही शब्द असतात. तर हे सगळे शब्द, हा नॉस्टॅल्जिया तुम्हाला पूर्ण चित्रीकरण करताना किती झाला, कसा झाला, तुमच्यात काही गप्पा व्हायच्या का, सगळ्यांनी शेअर. तुमचे शाळेचे दिवस कसे होते? मला खूप ते जो बोलायचंय. नाही, म्हणजे मला खूप काय काय आठवत होतं. मी ट्रेलरमध्ये तो सिक्वेन्स येतो, बेंचवर बसलेला आणि हात फिरतो, असा ट्रेलरमध्ये एक शॉट आहे आणि आम्ही सगळे क्लासरूममध्ये बसलेलो आहोत असं एक सीन आहे जो आपण ह्याच्यातही पाहिला टीझरमध्ये. तिथे आम्ही उभे असतो. मला एवढी माझ्या शाळेची आठवण आली की आल्यावर पहिली डेट लिहायची शाळेत, किंवा खडूनी काय वाटेल ते लिहायचं, कारण ऑफ पिरियड आहे, कोण नाही येणार आहे आज, म्हणजे आज बाईंची सुट्टी आहे का काही आहे. हे सगळं मला इतकं आठवलं. किंवा पेन्सिलीनी कर्कटकनी नाव लिहिणे. आणि मी चोर विद्यार्थी होते, त्यामुळे मी वरती कधी, मी खाली बेंच जिथे आपण वह्या ठेवतो ना, बेंचला खाली असतं, तिथे मी नाव लिहिलं होतं, कारण वर लिहिलं तर पकडले जाऊ, की बेंच खराब नाही करायचा. अशा अनेक गोष्टी. स्वतःचं. मग तू कोणाचं लिहिलं होतं शाळेत कोणाचं नाव लिहिलं होतंस तू? नॉर्मली आता इथल्या मुलांना माहिती आहे की मी शाळेत वेगळं नाव लिहिलं होतं. अमेय, तू शाळेत मी माझ्या आत्ताच्या बायकोचं नाव तेव्हा लिहिलं होतं. सिद्धार्थ तूही लिहिलंच असेल. हां, मी लिहून दिली आहेत कोणाकोणाची नावं तिकडे शाळेमध्ये, कोणाकोणासाठी वगैरे.
पण मला हां ते तर मला एकतर उगाच मला 8वी 9वीत असताना मला मॉनिटर केला होता सगळ्यांनी मिळून. आणि माझं काम होतं की रजिस्टर ओपन करून बाई यायच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांची हजेरी घ्यायची वगैरे, हे सगळं माझ्याकडे काम होतं, जे मी कधीच केलं नाही. आणि त्याच्यामुळे मला दणकेही खूप फटके पडले की तुझं काम आहे हे रजिस्टर. ते मला आपल्या शाळेच्या, आम्ही ज्या शाळेत शूट करत होतो तिथे गेल्यानंतर ते सगळं असं बाहेर आलं. मुळात आता जी बाकडी आहेत त्याच्यात आपले पाय नाही मावत, तरी आम्ही असे बसे कसे खुपसून वगैरे ते पाय मावून बसत होतो त्याच्यामध्ये. पण त्या बाकड्यांवर बसण्याचा एक कम्फर्टच वेगळा आहे. म्हणजे जरा ते, आणि ते नीट बसावं लागलं, कधी कुठे चिमटी लागेल आपल्याला हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे ते एक प्रॉपर अँगल असतो त्याचा, त्या अँगलप्रमाणेच बसावं लागतं. किंवा सायकल स्टँड आठवतो मला माझ्या शाळेचा, की जो सगळ्यात शेवटी येईल त्याच्या सायकलला लात मारली की सगळ्या सायकली खाली पडत जातात. सो या छोट्या छोट्या गोष्टींनीच आपल्या बालपणाचं एक मोठी मेमरी तयार झालेली आहे. तर आम्हाला असं वाटतं की आम्ही काही असे ठळकपणे सिनेमामध्ये नाही दाखवले की अरे हे किती आठवतं ना ते, आम्ही ते फक्त दाखवलं आहे. आणि ते नुसतं ते सटली दाखवल्यामुळे मला वाटतं प्रेक्षकांना ते खूप आठवत राहील आणि नॉस्टॅल्जिया येत राहील त्यांना. मी ॲक्च्युली शाळेत असताना मी अकॅडमिकली एवढी ब्राईट नव्हते. माझे फक्त लँग्वेजेस चांगले होते, अदरवाईज मी खूप ॲव्हरेज स्टुडंट होते. त्यामुळे माझे सगळे ज्या शाळेच्या मेमरीज आहेत ना त्या शाळेच्या बाहेर आहेत, की एकदा सुट्टी झाली की मग बाहेर आम्ही, म्हणजे सगळ्या क्लास, आम्ही व्हॅनने जायचे घरी, तर स्कूल बसमध्ये सगळ्या क्लासेसची सुट्टी होईपर्यंत जे 10 मिनटं बाहेर मिळायचे की इथे उभे राहून गप्पा मारा. तिकडे गौरव वडापाववाला वगैरे होता, तसं आमच्या शाळेत बाहेर एक पॅटिसवाला आहे आणि चणे विकणारा वगैरे. मग माझ्यासाठी ते खूप होतं, कारण जेव्हा मी ते वाचलं स्क्रिप्टमध्ये ते म्हटलं हो, मी पण लहानपणी दाबेलीवाला एक होता, एक मक्का बुट्टावाला एक तो होता. सो माझ्यासाठी ते खूप होतं. आणि तिकडे माझे फ्रेंडशिप्स सगळे, मग पहिल्यांदा एका मुलाला मी जाऊन सांगितलेलं की मला तो आवडतो, तेही ते बाहेरच वडापावच्या गाडीच्या जवळ होतं. सो इट इज व्हेरी आयकॉनिक तसं माझ्यासाठी. सो आतल्या थोड्या मेमरीज ब्लरी आहेत. करेक्ट आहे. जसं मगाशी तू म्हणालीस की फर्स्ट क्लास दाभाडे सिनेमा बघितल्यानंतर मला असं वाटलं की आम्ही या दोघांबरोबर मला काम करायचं आहे. तर जेव्हा पहिला दिवस होता सेटवरचा की आता मी यांच्याबरोबर काम करणार आहे, जे मी मॅनिफेस्ट केलं होतं ते आता प्रत्यक्षात आलेलं आहे आणि आता संपूर्ण सिनेमा कंप्लीट झालेला आहे. तर काय नेमक्या अपडाऊन्स होते, काय नवीन वेगळं किंवा काय मजा मस्ती केली तू? पहिल्या दिवशी तर मी खूप घाबरलेले होते मी, कारण माझ्यासाठी अख्खा युनिवर्सच नवीन होता. म्हणजे द गुड थिंग इज की मला माझा पहिला दिवस होता सेटवरती हे फक्त मलाच वाटत होतं, बाकी सगळे माझ्याबरोबर नॉर्मलच होते, पण माझ्या डोक्यातच ते खूप होतं. कारण म्हणजे मी घरी मराठीत बोलते, पण पहिल्यांदा मी मराठीत काम करणार आहे, नाही चुकलं पाहिजे किंवा असं नाही झालं पाहिजे की अरे ही मराठी पण हिला मराठी नाही का येत बोलता नीट. तर मला हे सगळं डोक्यात माझ्या खूप चाललेलं सुरुवातीपासून. आणि पहिला सीन जो आम्ही शूट केला मला आठवतं, मी तेव्हा इतकी गार्डेड होते, मी सारखी हेमंतकडे जाऊन सांगायचं की नाही नाही येईल मला, नाही नाही जमेल मला. म्हटलं हा काढायचा की काय आता मला, की उद्यापासून येऊ नकोच. पण तो पहिलाच दिवस फक्त. त्यानंतर हळूहळू आणि आय वुड लाईक टू गिव्ह क्रेडिट टू अमेय आणि सिद्धार्थ, कारण आम्ही रीडिंग्सपासूनच ना खूप गंमत मजा मस्ती अशी चालू झालेली. आणि आय कुड टेल की ते प्रॉपरली एफर्ट्स घेत आहेत टू मेक शुअर की मी अशी लेफ्ट आउट नाही फील करत आहे किंवा नाही. का हसतोस का? आता रिलीजला आल्यावर सिनेमा तुला हे तू कौतुक करावं असं वाटतं इतक्या काळ. म्हणजे हे केव्हापासून आम्ही हे प्रयत्न करतोय तुला कम्फर्टेबल वाटून. तू आत्ता रिलीजला आल्यावर कौतुक आहे. मैत्री पण नाही झाली आपल्या तेवढी. नाही हे नका ऐकू, पण नो, क्रेडिट वेअर क्रेडिट इज ड्यू. सो सुरुवातीला खूप मी नर्वस होते आणि मग हळूहळू द गुड थिंग इज ना की हेमंत
क्षिती एस्पेशली हेमंतशी मला कधीच असं वाटलं नाही की जर माझ्या मनात काही प्रश्न आहे तर मी नाही विचारू शकत. लाईक नो क्वेश्चन इज टू स्टुपिड. मी काहीही त्याला विचारू शकते आणि मी तीच गोष्ट परत 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 विचारली तरी तो तितक्याच प्रेमाने मला समजवायचा की नाही प्राजक्ता हे असं आहे की हे तसं आहे. आणि त्यांनी मला खूप मदत झाली इन अंडरस्टँडिंग. ऑल्सो इज अ व्हेरी कोलॅबोरेटिव्ह फिल्म मेकर. म्हणजे आता गेल्या 6-7 वर्षात जितकंही काम मी केलं आहे त्यात आय थिंक द मोस्ट कोलॅबोरेटिव्ह द मोस्ट कम्युनिकेटिव्ह डिरेक्टर दॅट आय हॅव वर्कड विथ इज हेमंत. कारण मी जितक्यांदा मी जितक्यांदाही सेटवर जायचे आम्ही कितीही वेळा तो सीन आधी वाचला असेल किंवा मी किती वेळा त्याच्याशी मी त्याला कधीही फोन करायचे की हेमंत मला असं वाटतं की हे तुझं काय म्हणणं आहे. तो तितक्यांदा खूप पेशंटली माझ्याशी प्रत्येक सीनबद्दल प्रत्येक लाईनच्या मोटिवेशनबद्दल बोलायचं आणि त्यांनी मला खूप मदत झाली. सो डाऊन्स एवढे नव्हते, अप्सच होते. मज्जा आली. आम्ही ही नवीन होती टीममध्ये म्हणून एवढा तो समजवायचा की सगळ्यांना एवढंच समजवतो हेमंत. नाही, हेमंतचं काय आहे, तो माझ्याशी आणि सिद्धार्थशी जसं बोलतो सेटवर आणि इतर कलाकारांशी जसं बोलतो तो फरक खूप मोठा आहे. म्हणजे यार तुमचं काय रे, चला ना यार तुम्ही वगैरे असं बोलतो आणि बाकीच्या सगळ्यांची खूपच प्रेमाने बोलतो. पण ठीक आहे, आता काय आम्ही त्यांच्या घरी जेवायला असतो एक दिवसाआड म्हटलं होतं तेवढं तर आम्हाला ऐकावंच लागणार. आम्ही त्यांच्या घरी मेस लावली आहे मी आणि सिद्धार्थनी. हरीश तर राहायला पण असतो त्यांच्या घरी. कपडे वगैरे ठेवलेले आहेत हरीशने तिथं. बऱ्याचदा हरीश हा त्याच्या घरी, हरीशचा टूथब्रशसुद्धा त्याच्या घरी स्वतःचा नाही आहे, तो ह्यांच्या घरी ठेवलेला आहे. आणि मी आणि सिद्धार्थ जेवायला असतो त्यामुळे एवढं तर आम्हाला ऐकायला लागणार. ते कोलॅबोरेटिव्ह वगैरे प्राजक्ताला ठीक आहे वाटतं, आमचं तसं नाही. आमचे अन्नदाते असल्यामुळं आम्ही तसं वेगळं पडतो. मगासपासून फार कौतुकच करते सगळ्यांचं, पण असं काही निगेटिव्ह गोष्ट आहे का की ही गोष्ट पटली नाही बरं का? एक क्लिप जाऊ दे. मी ऑनेस्टली सांगू मी खूप नवीन आहे या होल प्रोसेसमध्ये. जेव्हा मी यूट्यूबचे व्हिडिओज बनवायचे ना मीच स्वतःच ठरवायचे ना सगळं काय कसं करायचं आहे ते. आज शूट नाही करावं असं वाटलं तर नाही केलं. उद्या मला 4 व्हिडिओ शूट करायचे, उद्याच्या उद्या शूट करून अपलोड. हे कोणी रूल बुक नव्हतं बनवलं, सगळं माझं मी होते. तर जेव्हा मी माझ्या नेटिव्ह यूट्यूबच्या युनिवर्समधनं बाहेर निघून काम करायला लागले ना, मग ते मिसमॅच्ड असो, जुगजुग जिओ असो, नियत असो, जे काय पण असेल, मी खूप शिकले की अच्छा दिस युनिवर्स इज व्हेरी डिफरंट फ्रॉम जसं माझं चालत आलेलं. सो काही गोष्टी, काही लेसन्स मी लर्न केले, काही गोष्टी शिकले आणि स्वतःला समजवलं की अच्छा हे असं असतं म्हणून. तू तुझं नेहमीचं सो आय बिल्ड दीज लाईक गार्ड रेल्स अराउंड मी की नाही असं असलं पाहिजे, तसं असलं पाहिजे, ह्यांच्याशी असं बोलायचं, त्यांच्याशी असं बोलायचं. माय ओनली कंप्लेंट विथ हेमंत अँड क्षिती, आणि मी माझ्या शूटच्या शेवटच्या दिवशी त्यांना हे बोलले, इज दॅट की मी हे जेवढे गार्डरेल्स माझे केअरफुली उभे केलेले ना दे आर ऑल डाऊन. कारण की दिस इज द मोस्ट एफिशियंट टीम आय हॅव वर्कड विथ. आणि मी रोज कामावर जायचे, काही असं व्हायचंच नाही की कुठे मला वाटायचं की नाही हे जरा सांभाळून बघायला हवं. नॉट दॅट बाकी सगळीकडे तसंच होतं माझ्याबरोबर, दॅट्स नॉट द केस. आय एम जस्ट सेईंग इन जनरल, प्लीज ह्याला जनरलाइज नका करू, बट आय एम जस्ट सेईंग की मला इतकी मजा आलेली. मी त्याला तेच बोलले, म्हटलं नाव यू स्पॉइल्ड मी. आता ह्याच्या पुढे मी कुठल्याही सेटवर गेले की आय एम स्पॉइल्ड. आता माझी एक्सपेक्टेशन असणार आहे की प्रत्येक सेट असाच असेल. त्यामुळे आय एम व्हेरी ग्लॅड की तो बोलला की त्याच्या पुढच्या सिनेमामध्ये मी आहे. सो दॅट्स गुड. हेमंत, लॉकडाऊनच्या नंतर म्हणजे या गेल्या 7-8 वर्षामध्ये जिम्मा रिलीज झाल्यापासून आजपर्यंत सातत्याने एक पाऊल तू पुढे किंवा तुम्ही दोघे एक पाऊल पुढे जात आहात. मग तेवढीच प्रेक्षकांची साथही मिळते आहे. ते एक यश टप्प्याटप्प्याने आपल्याला मिळत जाते. या सगळ्या ओव्हर द पिरियड ऑफ टाईम इंडस्ट्रीचं म्हणा किंवा आजूबाजूच्या को स्टार्स म्हणा किंवा जे काही कलिग्स आहेत आपल्या आजूचे, त्यांच्या नजरा बदलल्यात तुमच्याकडे बघण्याच्या, किंवा पूर्वी एक वेगळ्या प्रकारे बघितलं जायचं, आज एक वेगळ्या प्रकारे. कारण का एक उगवता सूर्य आहे, त्या उगवता सूर्याला नमस्कार केला जातो. तुझा अनुभव काय गेल्या 7-8 वर्षातला आणि तुझा पण? मी गेल्या 7-8 वर्षात प्रेक्षकांना काय वाटतं हाच विचार करत आलो, तोच विचार पुढेही करत राहीन. सो जेव्हा थिएटर व्हिजिटला जाईन आणि तेव्हा जर प्रेक्षक निराश असतील तर मग ती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अदरवाईज प्रेक्षकांशी संवाद जोवर चालू आहे तोवर काम चालू आहे. नाही, मला असं नाही काही वाटलं.
म्हणजे 6-7 वर्षात इनफॅक्ट म्हणजे कलिग्स किंवा इंडस्ट्रीतल्या मित्रमंडळींकडनं प्रेमच जास्त मिळालं आहे. किंवा असं झालं आहे की अरे तुम्ही स्वतःहून करताय प्रोड्यूस, व्हेरी गुड, अरे अच्छा झिम्मा 2 पण करताय, व्हेरी गुड. मला असं वाटलं प्रोत्साहनच मिळालं आहे. आणि ते झिम्मा 1ला पण मिळालं होतं. म्हणजे झिम्मा 1 रिलीज करायच्या आधी तो चालेल का नाही चालणार हे ना त्यांना माहीत होतं ना आम्हाला काहीच माहीत नव्हतं. पण तेव्हापासून एस्पेशली इंडस्ट्रीमधनं आजूबाजूचे मित्रमंडळ किंवा सगळंच ह्यांच्याकडनं कौतुक किंवा आमचं काही चुकत असेल किंवा आम्ही बेटर करू शकत असू तर त्याबद्दलचे फोन हे चालेलं आहे. म्हणजे मला एकही असं माणूस नाही माहिती की जो नेगेटिव्हली किंवा फक्त आता काम बरं चाललं आहे म्हणून आमच्याशी बरं वागतोय. इंडस्ट्रीतलं तर मला असं एकही माणूस नाही माहिती. आय हॅव निदान माझ्यासमोर तरी असं झालेलं नाही. आय थिंक खूप प्रेम, प्रोत्साहन आणि आम्ही काहीतरी अजून छान करत राहू ह्याच्याबद्दल होपफुल असेच मी आजूबाजूला लोक पाहिलेत. नक्कीच एक निर्माते म्हणून एक सिनेमा प्रेक्षकांमध्ये पोहोचवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आजच्या सगळ्या दुनियामध्ये किंवा अनेक वेगवेगळी माध्यमं आहेत, मध्ये OTT आहे, TV आहे, नाटक आहे. नाटकाला खूप छान प्रेक्षक येतो आहे आणि प्रेक्षक आहे हे आपल्याला समजतं की नाटकाला इतकी होते असं म्हटल्यावर. जसं हेमंत म्हणाला की वेगवेगळे आम्ही माध्यमं बघतो की जे कशाप्रकारे आपण पोचवू शकतो, पण एक वेगळं एक आहे जे वितरणाचं एक जाळं आहे महाराष्ट्रभरातलं, ते तितकंच किचकट आहे. तर ते एक सॉल्व करण्यासाठी नेमकं तू निर्माती म्हणून कशाप्रकारे विचार करतेस? ते किचकट असलं तरी ते इम्पॉसिबल नाही आहे आणि ते एकट्या माणसाचं काम नाही आहे. ते एकमेकांच्या सपोर्टनी एकमेकांना मदत करूनच केलं पाहिजे. म्हणजे फक्त काय म्हणतात त्याला, माझा आता 5वा सिनेमा आहे, आधीचे 3-4 सिनेमे चांगले गेलेत, आता मला सगळं आलं आणि आता मी करते, ह्यानी नाही होणार. त्यांना कॉन्फिडन्समध्ये घ्यावं लागेल वितरण करताना. एस्पेशली काही ठिकाणी एकच थिएटर आहे, त्या एकाच थिएटरमध्ये जर आता अजून एक मराठी सिनेमा असेल तर त्याचा पण शो लागला पाहिजे, बरोबर आहे, तोही प्रयत्न करणार. आमचाही शो लागला पाहिजे, माझा नवीन सिनेमा आहे, मीही प्रयत्न करणार. ती मगाशी म्हणाली तसं कोलॅबोरेटिव्ह एफर्ट आहे. हा एफर्ट खूप आहे, तो खूप घ्यावा लागतो, त्याच्यात लक्ष द्यावंचं लागतं. म्हणजे अनेक वेळेला आपलं असं होतं की डिस्ट्रीब्युटर बघून घे की तो म्हणाला की नाही आहे. तर मला आठवतं झिम्माच्या वेळेला हेमंत कन्सिस्टंटली थिएटरवाल्यांना फोन करत होता की बघा ना आत्ताच्या शोला झाली आहे गर्दी, तर अजून एक शो वाढू शकतो का. हे आपल्याला पर्सनलीच करावं लागेल. मला असं वाटतं मराठीत अजून तेवढे काय म्हणतात आपण तिथे पोचलो नाही आहेत की डिस्ट्रीब्युटर त्याचं काम करेल, प्रोड्युसर बसला आहे किंवा दिग्दर्शक म्हणतो की मी माझं क्रिएटिव्ह काम करून दिलं आहे, प्रमोशन करणं आता प्रोड्युसर आणि कलाकारांची जबाबदारी आहे. मला वाटतं जर आपल्याला मोठं व्हायचं आहे तर सगळ्यांनी मिळून ह्यात कोलॅबोरेटिव्ह एफर्ट केला पाहिजे. म्हणजे जसं जितकं मला काय वाटतं सिनेमा कसा प्रमोट व्हायला पाहिजे, तितकंच दर सिनेमाला माझं लक्ष असतं की सिद्धूला काय वाटतं आहे, अमयाला काय वाटतं आहे, हे रील कसं जायला पाहिजे. कारण मला असं वाटतं त्यांना ह्यातलं कळतं. आता जस्ट बिकॉज तो फक्त ॲक्टर आहे मी डिस्कार्ड नाही करू शकत. आज सकाळचा मेसेज आहे प्राजक्ताला माझा, ओए आय नीड युअर हेल्प रील्ससाठी. सो त्याच्यामुळे परत तेच आहे की हा आपला सगळ्यांचा मिळून सिनेमा आहे. इथे म्हणजे हेमंत ढोमेचा सिनेमा असं नाही आहे, तो ह्या सगळ्यांचा सिनेमा आहे. तो चालला सगळ्यांचं चांगलं होणार आहे, तो नाही चालला ठीक आहे, पुन्हा सगळ्यांना मिळून काम करायचं आहे. म्हणजे याच्यात कोणा एकाला दोष देऊन चालणार नाही. सो मला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून करायची प्रोसेस आहे आणि ही अशी एका रात्रीत बदलणारी पण नाही आहे. मला असं वाटतं की ह्याला थोडा वेळ जाणार आहे. तो ट्रस्ट पुन्हा यायला, म्हणजे जसं मराठी नाटकांचं झालं. आपण कोविडच्या काळात बोललो होतो की अनेक पत्रकार बांधवांशी चर्चा व्हायच्या त्यावेळेला, तेव्हा असं व्हायचं की मराठी नाटक तर संपलंच नाही. आता काय मराठी नाटक बघायला जाणार नाहीत लोक आता म्हणजे कोविड नंतरमध्ये गर्दीमध्ये कोण जाणार. आजचं चित्र असं आहे की कुठलंही मराठी नाटक रंगभूमीवरचं चालू हे हाऊसफुल गर्दीत चालू आहे. कुठलंही नाटक म्हणजे ऑड टायमिंगला कुठल्याही वेळेला गर्दी आहे त्याला. म्हणजे प्रेक्षकांना बघायचं आहे असं अजिबात नाही की नाही बघायचं आहे. पण मला असं वाटतं की मराठी नाट्यसृष्टीने तो ट्रस्ट कुठेतरी बिल्ड केला. आता तो आम्हाला सगळ्यांना मिळून परत एकदा कदाचित करावा लागेल. तो होतोही आहे, असं नाही की बापरे काय निराशाजनक चित्र आहे आणि असं काय काय. मध्ये मध्ये असं होतं की मध्ये काहीतरी खूप छान चालतं, मध्ये काहीतरी नाही चालत. ठीक आहे, म्हणजे मला असं वाटतं कोलॅबरेशन टॉक होतोय आपापसात. दिग्दर्शक, लेखक, कलाकार एकत्र बसून इन जनरल गप्पा मारताना इंडस्ट्रीच्या गप्पा होतात का की कशा प्रकारे आपण पुढे घेऊन जाऊ शकतो? हो होतात की होतात डेफिनेटली. आत्ता
म्हणजे उत्तरच्या निमित्ताने क्षितिजशी गप्पा झाल्या की तो काय करतोय, कसं करतोय, काय प्रमोशन्स चालू आहेत, कशी चालू आहेत. इवन दशावतारच्या वेळेला मी सुबोधशी बोललो आहे, भवेशशी बोललो आहे झीच्या, की मग कसं करताय, काय, अरे हे खूप आवडला तुम्ही हे केलेलं. सो मला असं वाटतं की ह्या चर्चा होत असतात. परत त्याचे एक सिनेमा सगळे मिळून नाही बनवू शकत आपण. म्हणजे कितीही काही झालं तरी तो त्या दिग्दर्शकांनी आणि त्याच निर्मात्यांनी बनवायचा आहे. ती सबंध इंडस्ट्री मिळून तो सिनेमा नाही बनवू शकत. त्याच्यामुळे एक सिनेमा कमी, एक जास्त हे होत राहणार. त्याला आता काही आपण करूच शकत नाही. गप्पांच्या शेवटच्या टप्प्यात आपले CCR आहेत, काही कॉलेज क्लब रिपोर्टर जे कॉलेजमध्ये शिकतात आहे आणि लिखाणही करत आहेत कॉलेज फेस्टिवलविषयी. त्यांना काही प्रश्न आहेत तर एक एक कॉलेजचं नाव सांगा, तुमचं नाव सांगा आणि मग प्रश्न विचारा. मगाशी बोलताना तुम्ही बोललातच, मी आदित्य बेडेकर कॉलेजचा विद्यार्थी आहे. जोड्या स्वर्गात बनतात की नाही माहीत नाही, पण वर्गात बनतात असं ऐकलेलं आहे. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात शालेय प्रेमाची एक फेज असते, क्रश असते. तर ह्या सिनेमाच्या निमित्ताने मला तुमच्याकडून तुमची फेज ऐकायला आवडेल. माझं शाळेमध्ये एका दिवसाचं अफेअर होतं. सकाळी ती हो म्हणाली मला आणि संध्याकाळी ती म्हणाली नको, घरचे चिडतील. तर ते एकच दिवस माझं अफेअर चाललं आणि नंतर ती शाळाच सोडून निघून गेली. तर मला असं आलं की मी इतका वाईट आहे का की एक दिवसही सहन होत नाही आहे मी कोणाला तरी. तर मी असा फार निराश वगैरे झालो होतो. माझ्याकडे एक वही होती, बॅकस्ट्रीट बॉयजच्या गाण्यांचे लिरिक्स लिहून काढले होते मी त्याच्यामध्ये. आणि अशी ती निराश गाणी असतात ना, त्याचे लिरिक्स वगैरे लिहून काढले होते. तर माझं भंगच जास्त आहे लव्ह स्टोरीपेक्षा. माझा हार्टब्रेकच माझा खूप आहे. काय हा दुसऱ्यांची म्हणजे आता ज्या आवडत आहेत शाळेमध्ये, पण त्या ऑलरेडी माझ्याच मित्रांच्या गर्लफ्रेंड्स आहेत. तर आता कसं, आणि आपण जात नाही तिकडे. तोच जो गौरव वडापावच्या बाहेर, दुकानाच्या बाहेर मी त्याला, आणि तेव्हा असं खूप झालेलं शाळेत की ओ लडकीने पहिले बोला. मग त्याला विचारायला सुरुवातीला असं होतं की तू नाही गेलास म्हणून तिच्याशी बोलायला आधी तीच आली. सो असं काय झालं नाही त्यानंतर. म्हणजे देर इज नो स्टोरी. फक्त माझी आठवण ती आहे की मी तेव्हा त्याला बोललेले म्हणून वडापाव खाता खाता. माझं थोडं वेगळं आहे. अर्थात आपल्याला सगळ्यांना, मुलांना एस्पेशली, स्त्री हे आकर्षण जे आहे ते आईनंतर एक कुठली तरी त्या वयाची स्त्री बघितली, हे म्हणजे आपल्या शाळेतल्या बाई. सो त्याच्यामुळे अर्थात 8वी-9वीत कळतं वय होतं, थोड्या कुतूहल होतं, काही गोष्टी समजायला लागल्या होत्या. त्यामुळे पहिलं प्रेम हे बाईच आहे माझं शाळेतल्या. नाव घेत नाही आता, नको ते सगळं. मला एक मुलगा आवडायचा शाळेत, 8वीत वगैरे असेल. आणि नंतर तो मला एकदा, तेव्हा तो मला असं वाटायचं की हाच जणू की आता कायच चिकणा मुलगा जन्माला आला आहे. तो अनेक वर्षानंतर मला पुण्यात आमच्या एका प्रीमियरला, मला वाटतं झिम्मा 2च्या पुण्याच्या प्रीमियरला मी असे सगळे गेले आणि मी जात होते. तर एक माणूस आला माझ्याकडे, हाय वगैरे म्हटलं, हाय ओळखलंस का? तर मी म्हटलं नाही. आणि ना असं एक अत्यंत, म्हणजे काय, कुरूप इज नॉट द वर्ड, पण असं एक वेगळाच माणूस होता. ओके, म्हणजे त्याच्या नाही, म्हणजे असं बघून नाही वाटलं मला. मग तो म्हणाला मी सो अँड सो. आणि ना मी मनात हाय म्हणायच्या आधी थँक गॉड मला झालं हुश. तेव्हा मला खूप भारी वाटला होता. आणि तिकडे त्याचं एक असं छोटंसं काहीतरी दुकान होतं का असं काहीतरी. पण मला तेवढीच एक मेमरी आहे. आणि आई होती माझी बरोबर. तर आई म्हणाली अच्छा झालं का? आईला म्हटलं जनरल कोणीतरी भेटायला आलं, चल चल प्रीमियर सुरू होतं आहे. मग मी आईला म्हटलं आई हा तो मुलगा आहे जो मला शाळेत आवडायचा. आईनी पण वळून बघितलं, हा वेगळाच दिसतो होता. म्हटलं हो, पण हां ती एकच मेमरी आहे.
हेमंतसारखंच आहे माझं थोडंसं. शाळेत असताना कम्प्युटर हा विषय नवीन तेव्हा आला होता आणि कम्प्युटरचा तास हा माझ्या आयुष्यात प्रेमाचा भास घेऊन आला होता असं मी म्हणेन. कारण की कम्प्युटरच्या ज्या बाई होत्या आमच्या, तर त्या कधी कधी ते प्रॅक्टिकल, कधी कधी थिअरी असं असायचं ना, एक एक आठवड्याला वर्ग अर्धा अर्धा डिवाईड केलेला असायचा. त्या जिथं जायच्या तिथेच मी जायचो. म्हणजे मी जवळपास मला असं वाटतं की 7-8 आठवडे फक्त त्या प्रॅक्टिकलच्या तासाला जायचो. थिअरीला मी कधी गेलोच नाही. आणि मला एकदा असं झालं, मी शाळेत कायम पहिला यायचो सगळ्या ह्याच्यात. एकदा मला कम्प्युटरमध्ये कमी मार्क पडले. ते ॲक्च्युली धरायचे नाहीत बरं का, आणि मार्क फायनल ह्याच्यात ते असायचे ते. तर ते असं म्हणले, काय झालं या वर्गाला वगैरे, सगळ्यांना कमी मार्क पडलेत, कोणीच अभ्यास केला नाही का? आणि ते असं मला म्हणलं, आम्ही तुलासुद्धा कमी पडले, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. त्यानंतर मी सगळे विषय खड्ड्यात घातले, फक्त कम्प्युटरचा जोरात अभ्यास केला. म्हणजे पुढच्या परीक्षेला मला 25 पैकी 25 कायम त्यात पडत राहिले. पण झालं असं की ते मार्क कधी धरले गेले नाहीत. त्यामुळे कम्प्युटरला मला मिळालेले पूर्ण मार्क आणि कम्प्युटरच्या तासाला मला मिळालेला पहिल्या प्रेमाचा एक अनुभव, हे दोन्ही माझ्या आयुष्यात धरलं गेलं नाही याचं मला वाईट वाटतं. माझा प्रश्न हे म्हटलं आहे, दाभाडे असेल किंवा आत्ताचा सिनेमा असेल, ग्रामीण भागाचा थोडा त्याला एक तू जिकडून येतो जुन्नर आंबेगाव किंवा पुण्याच्या ह्याच्यातून, तर ह्या सिनेमाचा विषयाची निवड करताना तो काय नॉस्टॅल्जिया किंवा त्या भागाचं काही हे होतं का तुझं? हो, मी 1ली ते 10वी रायगड जिल्ह्यातच माझी शाळा झाली आहे. सो त्याच्यामुळे तिथलं जगणं, तिथली भाषा, तिथल्या शाळा, तिथले शिक्षक कसे होते हे मी स्वतः जगलो आहे. सो त्यामुळे आपल्या चित्रपटातली शाळा कुठे असेल तर ती रायगड जिल्ह्यात असेल हे ठरलं होतं. मग काही ऑप्शन्स शोधले, पण मनाला हवी तशी शाळा नागाव अलिबागला मिळाली, मग ती अलिबाग असं ठरलं. आणि माझा दुसरा प्रश्न प्राजक्ताला आहे की तू म्हणजे एक तुमची बॅच होती असं म्हणूया की जी यूट्यूब आणि याच्यामध्ये एकंदरीत सर्वांनी क्रिएटर म्हणून काम तुम्ही सुरू आहे आणि आता तुमची त्याच्याहून पुढे कामं सुरू आहे. तर आत्ता ज्यावेळी तू सोशल मीडिया बघते किंवा आत्ता जे काही ट्रेंड्स आणि हे वगैरे येतं, तर तुला साधारण कसं वाटतं की तो एरा अगदी खूप मागचा नाही आहे पण थोडा 4-5 वर्षापूर्वीचा आणि आत्ताचा, तर काय तुला डिफरन्स साधारण वाटतंय? डिफरन्स आहे हे बघून बरं वाटतं. कारण 6-7 वर्षात ना माझं मलाच कळायला लागलेलं की मी खूप रिडंडंट होत चालले आहे. म्हणजे तेच 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 सगळ्यांनी स्केचेस करायचे तर सगळ्यांनी स्केचेसच केले, सगळ्यांनी अशा प्रकारचे व्हिडिओज करायचे, तशा प्रकारचे व्हिडिओज करायचे, सगळे आम्ही एकसारखेच करायचो आणि ते चालायचं आमच्यासाठी. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या चॅनल्सचं जे घडलं ते घडलं. पण इव्हेंच्युअली मला कळायला लागलेलं की हे कुठेतरी आता बदलायला हवं आहे, कुठेतरी नवीन काहीतरी. तर नवीन जे अख्खं बॅच जी आली आहे क्रिएटर्सची, आय थिंक ते करतायत ते. सो खूप डिफरन्स आहे आणि खूप चांगला डिफरन्स आहे. कारण तुम्ही जर नंबर्सही तू जर कम्पेअर केलेस की तेव्हा केवढे चॅनल्स होते जे तेवढ्या नंबर्सवरती चालत होते आणि आता किती आहे. सो कन्झ्युमर्स तर वाढलेच आहेत पण क्रिएटर्स पण वाढलेत आणि त्यामुळे प्रत्येक प्लॅटफॉर्म खूप मोठा झाला आहे. डिजिटल रेव्हेन्यू खूप वाढला आहे आता. सो त्यामुळे गुड ओनली. हाय, माझं नाव अदिती पवार. मी JP लॉ कॉलेजमध्ये शिकते. माझा प्रश्न अर्थात हेमंत सरांना आहे. तू मगाशी म्हणालास की प्राजक्ता, जर मला चान्स मिळाला तर प्राजक्ता माझ्या पुढच्या सिनेमात असेल, तर तू झिम्मा 3ची हिंट देऊ इच्छितोयस का सगळ्यांना? नाही पण ती तर USB आहे ना, की खूप लोक हवी चित्रपटात. नाही, मी आता पुढच्या वेळेला ठरवलं आहे, समजा जर प्राजक्ता असेल तर मी आणि प्राजक्ताच असतो. मग निर्माता नाही म्हणाला तर? ती कुठे जाते, ती करेल गपचूप, काय नाही. तिच्या आवडीचीच 2 माणसं आहेत, काही प्रॉब्लेम नाही. माझ्या आवडीचे. तुम्ही तिघं वेगळा करा ना, सायमल्टेनियस सिनेमा करूया. निर्मात्यांचा काय टेक आहे याच्यावर? नाही, मला खूप आवडेल झिम्मा 3. माझ्या डोक्यात खूप वेळ, आम्ही आज ॲक्च्युली सिद्धूला म्हणत होती की झिम्मा 3चे विषय खूप घोळत आहेत डोक्यात, तर काय करूया. तर त्याच्यात प्राजक्ता असेल तर मला खूपच आवडेल. हां, बरं, त्यात अमेयही असेल, त्यात सगळे असतील, त्यात मी नसते. सिद्धार्थ सोबत अमेय असतो, ते दोघं मिळून हे करत असतात. नाही, त्यांनी ॲक्च्युली त्याचा ट्रॅकही सांगितला आहे की एक गावाकडनं आलेला तरुण आहे जो कामाच्या शोधात आहे,
तो त्या कबीरच्या ऑफिसमध्ये कामाला लागतो आणि आता कबीर मेन मालक असल्यामुळे कबीर फक्त देखरेख करत असतो आणि हा मेन सगळ्यांना फिरवत असतो. हा, आता हे ह्या दोघांनीच ठरवावं की काय करायचंय ते. आणि ते दोघंच मला सांगण्यात ते हेही सांगतात की कोण कोण मुली हव्यात त्या सिनेमामध्ये. त्यांना काहीही हवं असू देत. करेक्ट. जिम्मा 3ला तर मी हटतच नसते, ते काही म्हणू देत. हाय, मी गायत्री देव, मी आर्य पोदार कॉलेजची स्टुडंट आहे. मला प्रश्न हा विचारायचा होता की जसं चित्रपटाचं नाव आहे क्रांतीज्योती विद्यालय आणि मराठी माध्यम, तर मला हा प्रश्न विचारायचा होता की महाराष्ट्रामध्ये मराठी माध्यमातल्या शाळा कमी होणं ही महाराष्ट्राची आजची सगळ्यात मोठी खंत आहे असं मला वाटतं. मग हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला वाटतं का की खरंच मराठी माध्यमाच्या शाळा तितक्याच संख्येने अजून वाढतील की काय? असा दावा मी तर करू शकत नाही की शाळा वाढतील. मी हा दावा नक्की करू शकतो की हा चित्रपट बघून हे नक्की वाटेल की मराठी माध्यमात शिकून वाईट काही होत नाही. म्हणजे आता पुन्हा तेच, यामुळे कुठलं माध्यम चुकीचं बरोबर, कुठलं कमी जास्त हा मुद्दा नाही आहे. मी जर माझ्या मराठी शाळेबद्दल बोलायचं झालं तर माझ्या मराठी शाळेमध्ये सुद्धा असे गुणवंत आहेत जे जगभर नाव कमावू शकतात. मी स्वतः म्हणजे मी पुन्हा तेच, मी स्वतःबद्दल बोलतो. मी पहिलीला झाडाखाली शाळेत बसलो आहे, म्हणजे एक झाड, फळा आणि त्याच्या खाली. पण मी पुढे जाऊन UK ला जाऊन एक मास्टर्स केलं. म्हणजे हा झाडाखाली बसलेला मुलगा पुढे जाऊन मास्टर्स करू शकतो वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन आणि इंटरनॅशनल ट्रेड या विषयात. हाच माणूस या सगळ्या मंडळींबरोबर बसून एक सिनेमा बनवू शकतो. तर झाडाखाली बसणं काही वाईट नाही आहे, हा मुद्दा आहे. तर मला असं वाटतं की त्यामुळे हा सिनेमा हे नक्की देईल की आपल्या मातीतलं जगणं, आपल्या मातीशी जोडलं जाणं, आपल्या मुळाशी घट्ट राहणं आणि आपल्या आईची भाषा अभिमानानं सांगणं हे चूक नाही. म्हणजे याच उत्तराला माझा शेवटचा प्रश्न आहे, सगळ्यांना सेम प्रश्न आहे. मला तुमच्या शाळेचं एक नाव सांगा, तुमचं शाळेचं नाव, आणि त्या शाळेला तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे शॉर्टमध्ये, किंवा काय थँक्यू बोलायचं आहे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे, काय बोलावं असं वाटतं तुमच्या शाळेला, ते तुमच्याकडून प्रत्येकाकडून हवं आहे मला. माझ्या शाळेचं नाव कटारिया हायस्कूल आहे, पुण्यातली मुकुंदनगरची शाळा. मला सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू त्या शाळेला माझ्या सरांना म्हणायचं आहे, प्रमोद काळे सर, ज्यांनी माझं मराठीवरचं प्रेम तिप्पट चौपट करून टाकलं. मराठी असतात काळे यांचे वडील प्रमोद काळे सर हे माझे क्लास टीचर होते. मराठी साहित्य आणि अभिनय याच्यावरचं प्रेम त्यांनी वाढवलं आहे. सो जर का मी आत्ता अभिनय करतो आहे तर ते पहिल्यांदा त्यांनी मला शाळेच्या एकांकिकेत घेतल्यामुळे मी आत्ता अभिनय करतो आहे. शाळा संपल्यानंतरसुद्धा त्यांनी काय, आता शाळा संपली, हा पासआउट झाला, तरीसुद्धा त्यांनी लक्ष ठेवलं. त्यांनी मला महाराष्ट्र कल्चरल सेंटर जे आहे पुण्यामध्ये, तिकडे त्यांनी मला बोलवलं, तिकडे त्यांनी मला नाटकांमध्ये घेतलं. म्हणून माझं अभिनयावरचं प्रेमसुद्धा वाढत गेलं. आणि त्यांनी मराठी साहित्याबद्दल जी एक गोडी निर्माण केली ना, ती फारच वेगळी होती. आणि मला असं वाटतं की त्यांच्यामुळे मी अभिमानाने, कॉन्फिडन्सने मी मराठी बोलू शकतो, मी तितक्यात चांगल्या पद्धतीनं संवाद साधू शकतो. सो मला सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू हे म्हणायचं आहे माझ्या शाळेला की मला प्रमोद काळे सरांसारखे सर दिले. आणि काय सांगावंसं एवढंच वाटतं आहे की खूप कमी शाळा आहेत आता पुण्यामध्ये, मी पुण्याचा आहे म्हणून मी पुण्यातलं सांगतो, की ज्यांना खूप मोठं पटांगण आहे आणि ते आता कमी कमी होत चाललं आहे. म्हणजे आता काही पोरं ग्राउंडवर नाही, पार्किंगमध्ये खेळतात. मला अभिमान आहे की मी खूप टोलेजंग ग्राउंडवर खेळलेलो आहे. मी ढोपरं फोडलेली आहेत माझी, तिकडे मातीमध्ये माखलेलो आहे आणि मला खूप खूप आनंद होतो. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ते पटांगण तसंच्या तसं ठेवा.
आत्ताच्या पोरांना सुद्धा थोडी धूळ खाऊ द्या, त्यांना थोडं कपडे त्यांचे फाटू द्या, त्यांचे युनिफॉर्म मळू द्या, कारण हे परत आयुष्यात फार कमी वेळेला येणार आहे, म्हणजे अशी संधी फार कमी वेळेला येणार आहे. सो पटांगणं जाऊ देऊ नका, एवढंच मला माझ्या शाळेला सांगावंसं वाटतं. सिमिलरली ॲक्च्युली थँक्यू बोलेन. आणि माझी जी नर्सरीची टीचर होती मालिनी मिस, मी 10वीपर्यंत एका शाळेत होते. माझ्या शाळेचं नाव आहे वसंत विहार हायस्कूल ठाण्याला. नर्सरी ते 10वी मी एकाच शाळेत होते आणि 10वीच्या शेवटच्या दिवसापर्यंत मी त्यांना दर आठवड्यात जाऊन भेटून यायचे माझ्या नर्सरीच्या टीचरला आणि मी त्यांच्याशी सगळं शेअर करायचे. इन जनरल ना शाळेत मी खूप अशी आउट ऑफ प्लेस वाटायचं मला, कारण मी अकॅडमिकली खूप स्मार्ट नव्हते. लँग्वेजेसमध्ये मी खूप छान होते, पण मॅथ्स आणि सायन्समध्ये म्हणजे माझा इतका डब्बा गोल होता की मला नाही जमायचं. ट्युशन अनिल सर म्हणून होते ज्यांच्याकडे मी ट्युशन मॅथ्स आणि सायन्सची ट्युशन घ्यायला जायचे. त्यांच्यामुळे मी 8वी 9वी 10वी आणि मग शाळा पासआउट झाले. पण मालिनी टीचर माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत, कारण मी त्यांच्याकडे जाऊन सगळ्याबद्दल बोलायचे. आनंद सर होते ज्यांनी पहिल्यांदा मला एलिक्युशन कॉम्पिटिशनला नेलेलं, जिथे मी पहिल्यांदा स्टेजवर जाऊन माईकवर बोलले. त्यानंतर त्यांनी स्कूलच्या असेंब्लीमध्ये रोज सकाळी मला न्यूज अनाऊन्स करायची जबाबदारी दिलेली. सो माझ्यासाठी मी स्टेजवर जाऊ शकते किंवा मी जेव्हा स्टेजवर असते तेव्हा मला खूप कॉन्फिडंट वाटतं किंवा आय फील लाईक माय सेल्फ एव्हरी टाईम आय एम ऑन अ स्टेज इन फ्रंट ऑफ अ माईक. तेव्हा मला रेडिओ जॉकी व्हायचं होतं. सो ते मला शाळेत मिळालं आणि आय थिंक कॉलेजला गेल्यावरती तेच अजून डेव्हलप होतं गेलं. सो आय से थँक्यू. मला माझ्या सगळ्या शाळांना थँक्यू म्हणायला आवडेल. माझ्या 7 शाळा झाल्या 1ली ते 10वी. सो तशा खूप फ्लॅशमधल्या मेमरीज आहेत. असं एक आठवत नाही, पण एखादी मेमरी अशी आठवते. पण आत्ता मी म्हणून तर अभिनव ज्ञान मंदिर कर्जत या माझ्या शाळेत कार्यक्रम केला. त्याचं कारण ज्या स्टेजवर मी तो कार्यक्रम केला त्याच स्टेजवर मी पहिल्यांदा उभा राहिलो होतो 7वीत असताना. सो त्या शाळेला आणि माझे परांजपे सर ज्यांनी मला त्या स्टेजवर उभं केलं होतं किंवा अभिनय करायचा असतो मग ते असं करायचं असतं हे शिकवलं होतं. सो त्यामुळे माझ्या शाळेला आणि सरांना थँक्यू. ते माझ्या आयुष्यात आले नसते तर मी आत्ता हे काहीच करत नसतो. माझ्या 2 शाळा झाल्या. एक कटारिया हायस्कूल ज्या शाळेत सिद्धू होता आणि मग मुंबईला आल्यावर लोकमान्य टिळक हायस्कूल. दोन्ही शाळांना मला थँक्यू तर म्हणायचंच आहे. काळे सर मला पण होते 5वीला, ते मला मॅथ्स शिकवायला होते. पण मला दोन्ही शाळांना एका गोष्टीसाठी थँक्यू म्हणायचं. मी तेव्हा शाळेत मॉनिटर होते क्लासची. मग ते तर मला माझ्या शाळेकडनं लीडरशिप क्वालिटीज मिळाल्या आणि त्याचा अशा लोकांबरोबर काम करताना त्याचा भयंकर फायदा होतो की चला रे, करा रे, या रे. सो त्या लीडरशिप क्वालिटीजचा मला म्हणजे मी एलोकेशन कॉम्पिटिशनला असायचे, मग शाळेतली नाटकं ते मी सगळं केलं आहे. पण डेफिनेटली लीडरशिप क्वालिटीज शाळेमुळे मिळाल्या आहेत मला. खूप अत्यंत दंगा करणाऱ्या क्लासची मॉनिटर करून तो शांत बसवायला लावायची अक्कल शाळेने दिली. त्यामुळे आज ह्या सगळ्यांबरोबर काम करता येतं आहे. सो आणि आय जेन्युइनली मीन इट. माझ्या लीडरशिप क्वालिटी शाळेकडनं आलेल्या आहेत. सो माझ्या दोन्ही शाळांना त्यासाठी थँक्यू. माझी शाळा म्हणजे पुण्यातली क्रेसेंट हायस्कूल नावाची शाळा आहे. माझ्या शाळेने फार 2 महत्त्वाच्या गोष्टी मला शिकवल्या. अर्थातच अनेक गोष्टी शिकवल्या, पण त्यातल्या 2 फार महत्त्वाच्या गोष्टी. आमच्या शाळेत सगळ्या जाती धर्माचे सण अगदी नेटाने साजरे केले जायचे. त्यामुळे मला असं वाटतं की खूप कमी वयात माझ्या शाळेने मला हे शिकवलं की आपल्या जातीचा, आपल्या धर्माचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, पण त्याचबरोबर आपण दुसऱ्याची जात म्हणजे समोरच्याची जात किंवा त्याचा धर्म याचासुद्धा आदर केला पाहिजे. सर्व धर्म समभाव ही शिकवण अगदी कमी वयापासून शाळेत आम्हाला देण्यात आली. दुसरी गोष्ट, शाळेची खूप शाळेतल्या ज्या सगळ्या शिक्षिका होत्या त्यांच्यातले फार मोठा गुण हा होता की त्यांनी फक्त अभ्यासाला किंवा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रोत्साहन दिलं असं नाही,
त्याबरोबर एखाद्याच्या अंगी एखादी कला असेल किंवा एखाद्याला असं वाटत असेल की कुठल्या क्रीडा प्रकारात आपल्याला गती आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या शिक्षकांनी भरपूर त्याला प्रोत्साहन दिलं. मला असं वाटतं की मी आज कलाकार म्हणून मला जो काही थोडाफार एक आत्मविश्वास आहे, हा सगळा त्या शालेय शिक्षणाच्या वेळेस कमावलेला किंवा आजमावलेला आत्मविश्वास आहे असं मला वाटतं. अगदी शाळेने विविध गुणदर्शन स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, समूह गायन स्पर्धा असेल, या सगळ्या स्पर्धांमध्ये मला बऱ्याचदा बळजबरी भाग घ्यायला लावला. म्हणजे जवळपास त्या सगळा ज्याला आपण म्हणतो ना की जे कला प्रकार आहेत ते सगळे या मुलाला एकदा करून बघू देत, असं माझ्या शिक्षकांचा एक हट्ट असायचा. पण जे काही आज कलाकार म्हणून थोडंफार येत असेल त्या बऱ्याच गोष्टींचं श्रेय मी माझ्या शाळेला देईन. धन्यवाद. हे मध्ये एक शेवटचं की सिनेमाचं नाव क्रांतिज्योती विद्यालय हे नेमकं कसं, कुठून आलं, काय आलं, कोणी ठरवलं, ते कोणी अप्रूव्ह केलं? नाही, क्रांतिज्योती असं सुचलं होतं. म्हणजे क्रांतिज्योती शाळा, मग क्रांतिज्योती मराठी मीडियम, मग क्रांतिज्योती असं त्याच्याभोवती काहीतरी, त्याच्या पुढे अनेक शब्द येत होते. पण मला सांगायला आवडेल, कवयित्री नीरजा यांच्याशी मी कन्सल्ट केलं होतं की एका टायटलवरती मी आलो आहे, क्रांतिज्योती विद्यालय मराठी मीडियम. तर त्या म्हणाल्या की कॅची वाटतंय हे मीडियम, पण माध्यमच ठेव ना, आता एवढं सगळं करतोयस तर त्यामुळे मग ते माध्यम असं आलं. आणि क्रांतिज्योती हे सुचलंच इथून की ज्यांच्यामुळे दुर्बल घटकांना शाळेत जाता आलं, ज्यांच्यामुळे अनेक पुढच्या पिढ्या शिकू शकल्या, अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या नावे ती शाळा असावी अशी त्याची आयडिया होती. आणि त्याच्यामागे वेगळेही अर्थ आहेत, जे तुम्ही सिनेमा बघितल्यावर तुमच्या लक्षात येतील की क्रांतिज्योती असं का म्हणलं आहे. सो 1 जानेवारीपासनं हा क्रांतिज्योती म्हणजे हे खरं तर ही सगळ्यांची शाळा आहे, ही महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची शाळा आहे. आणि शाळा म्हणजे तुम्हाला खूप साऱ्या आठवणी देतं, शाळा म्हणजे माणूस म्हणून तुम्हाला घडवतं, शाळा तुम्हाला संस्कार देतं. तर महाराष्ट्राचे आपले संस्कार, महाराष्ट्राची आपली माती ज्या ज्या शाळांनी दिली आणि ज्या ज्या शाळांनी विद्यार्थी घडवले, त्या प्रत्येक शाळेची ही गोष्ट आहे. आणि मला खात्री आहे की इथून मागं आमच्या सर्वच सिनेमांना ज्या पद्धतीने प्रेक्षकांनी प्रेम दिलं, तितकंच प्रेम प्रेक्षक पुन्हा एकदा देतील. 1 जानेवारीला, यावेळेला शुक्रवारी नाही, गुरुवारी चित्रपट रिलीज होतो आहे. सो गुरुवारी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की बघा. वर्षाच्या पहिल्या दिवशी सगळे प्रेक्षक सिनेमागृहात दिसतील अशी आशा आहे आणि अशी शुभेच्छासुद्धा आमच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला आहेतच. आणि लवकरात लवकर दुसऱ्या भागाची तयारी सुरुवात करा, जेणेकरून रिनोव्हेशन त्या शाळेचं झालेलं आहे. पुन्हा एकदा सगळे आणखी मित्रमैत्रिणी जॉईन करून मल्टीकास्ट सिनेमा पुन्हा आपण घेऊन येतो असं आपण डिक्लेअर करूया. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.